बघा गणित काय आहे, चौरसाचं क्षेत्रफळ तुम्हाला दिलंय 196 सेंटीमीटर वर्ग. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. आता हे 196 सेंटीमीटर हे कशाचा वर्ग आहे? 14चा वर्ग आहे. मग आता तुम्हाला काय झालं, ही बाजू भेटली तुम्हाला 14. त्यानंतर गणितामध्ये काय सांगितलंय, ज्याची बाजू ही वर्तुळाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या तुम्हाला किती भेटली? बघा आता बाजूच्या त्रिज्येच्या अर्धी काय आहे म्हणून सांगितलं, चौरसाची बाजू आहे म्हणून सांगितलं. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या किती भेटली? 28. त्यानंतर काय सांगितलंय, वर्तुळाच्या परिघाची लांबी आयताच्या रुंदी एवढी आहे. आता यावरून आपल्याला काय करायचं, अगोदर त्या वर्तुळाचा परिघ काढला पाहिजे. आपली बेसिक वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 7. व्यास 14, परिघ 44, क्षेत्रफळ 154. आता तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या सापडल्या 28. मग आता या ठिकाणी त्रिज्येच्या खाली आपण त्रिज्या लिहून घेतली 28. आपली बेसिक त्रिज्या 7 आहे, गणितामधली त्रिज्या 28 आहे. किती पट वाढली? चौपट वाढली. मग परिघ आता या ठिकाणी परिघ पण चौपट वाढणार आहे. 44 चौक 176 सेंटीमीटर. 176 सेंटीमीटर काय आलं तुमचा? परिघ आला. आता हेच काय सांगितलं, परिघाची लांबी आयताच्या रुंदी एवढी आहे. म्हणजे हा जो आयताचा वर्तुळाचा जो परिघ आहे, ही आयताची रुंदी आहे म्हणून सांगितलं. या ठिकाणी आयत काढलाय बघा. मग रुंदी या ठिकाणी असते. रुंदी तुम्हाला किती भेटली? 176. मग इकडची पण रुंदी किती असणार आहे? 176. त्यानंतर काय दिलंय, आयताची परिमिती 712. आता आयताची परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. आता सर्व बाजूंची बेरीज किती आहे? 712 सेंटीमीटर. त्यामधला इकडला 176, इकडला 176 किती होत आहे? 176 अधिक 176 किती होत आहे? 352. आता परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. त्यातली ही बाजू तुम्हाला 352 भेटली. मग 712 मधनं जर का हे 352 वजा केलं तर शिल्लक किती राहत आहे? 360. आता ही 360 काय आहे? ही बाजू आणि ही बाजू, म्हणून याला भागिले 2 केलं. बे के बे. त्यानंतर एक शिल्लक राहिला होता, संख्या झाली 16. 82 16 वरला 0 आहे असा. म्हणजे तुमची बाजू किती आली? 180 सेंटीमीटर. म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर.